इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर आता कॅप राऊंड 2चे वेळापत्रक, कॅप राऊंड 2 केव्हा भरावा लागणार आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे जे सीट मॅट्रिक्स आहे हे साईडवर कधीपर्यंत आणि केव्हा आणि कुठे चेक करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता कॅप राऊंड 1ची जी प्रोसेस होती ही कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर आता ज्या तुमच्या व्हॅकन्सी सीट असेल म्हणजे कॅप राऊंड 2 साठी किती जागा शिल्लक आहे हे आपल्याला 6-8 म्हणजे आज माहिती पडणार आहे, परंतु अजूनपर्यंत साईडवर उपलब्ध झालेलं नाही आहे। लवकरच साईडवर सीट मॅट्रिक्स उपलब्ध होऊन जाणार कॅप राऊंड 2 साठी, ज्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की कोणत्या कॉलेजला किती जागा उपलब्ध आहेत या प्रकारे। ठीक आहे, त्यानंतर आता विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2चे फॉर्म कधी भरायचे या संदर्भात सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। तर बघू शकता तुमच्याकडे 3 दिवसाचा वेळ देण्यात येणार आहे तुम्हाला कॅप राऊंड 2 भरण्यासाठी। तर बघा कॅप राऊंड 2चा फॉर्म आपल्याला उद्या सकाळी फॉर्म भरायचा आहे। 7 तारीख, 8 तारीख आणि 9 तारीख या 3 दिवसामध्ये आपल्याला आपला कॅप राऊंड 2चा फॉर्म भरायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कॉलेजेस देऊ शकता। ज्यांनीही बेटरमेंट केलेलं असेल ते विद्यार्थीसुद्धा कॉलेज देऊ शकतात। पॉईंट लक्षात ठेवा, बेटरमेंट केलेलं आहे। आता तुम्ही जेवढे कॉलेज देणार, समजा एखाद्या विद्यार्थ्याने 5 कॉलेज दिले किंवा 5 प्रिफरन्स दिले, तर यामधून जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल तरच तुमचं कॅप राऊंड 1चा जेही कॉलेज मिळालं ते रिमूव्ह होऊन जाणार। आणि जर या 5 मध्ये तुम्हाला कॉलेज कोणतंच मिळालं नाही तर तुम्हाला जे बेटरमेंट केलेलं होतं ते कॉलेज तुम्हाला कन्फर्म मिळून जाणार कॅप राऊंड 2 मध्ये। हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली आहे ते विद्यार्थी कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकत नाही। ज्यांचा नंबर लागलेला नसेल ते विद्यार्थी फ्रेशमध्ये फॉर्म भरू शकतात, त्यांना कोणताही रूल लागू होणार नाही। अशा प्रकारे ही अपडेट आहे। त्याचप्रमाणे बघू शकता तुम्हाला इथे 3 डॉट दिलेले आहे, ह्या 3 डॉटला तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या प्रकारे तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार। यामध्ये इम्पॉर्टंट लिंकचं ऑप्शन दिलेलं आहे, यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेल्या होत्या या अगोदरसुद्धा। सीट मॅट्रिक्ससुद्धा त्यामध्येच माहिती येऊन जाणार तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता। त्याचप्रमाणे बघू शकता जसं आपल्याला सीट मॅट्रिक्स आले होते कॅप राऊंड 1 साठी बघा इथे, याचप्रमाणे तुम्हाला सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 2 साठी असं ऑप्शन येऊन जाणार साईडवर। आज कोणत्याही वेळी येऊ शकते, तुम्हाला माहीत आहे की टायमिंग फिक्स नाही आहे, कोणत्याही वेळी अपडेट येऊ शकते। त्याचप्रमाणे यामध्ये तुम्ही कट ऑफ चेक करू शकता। बघा इथे तुम्हाला राऊंड 1चे कट ऑफ दिलेले आहे, ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ चेक करायचे कट ऑफ चेक करून घ्या। त्यानुसार आपली कॅप राऊंड 2 साठी उद्यासाठी फ्रेशमध्ये लिस्टसुद्धा बनवून ठेवा, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कॉलेज टाकू शकता। अशा प्रकारे ही संपूर्ण अपडेट आहे। यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली जीही आता उद्याला त्यांना फॉर्म भरायचा आहे त्यासाठी जी लिस्ट आहे म्हणजे कॉलेज कोणकोणते ॲड करायचे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आता रेडी करून ठेवा। तर उद्यापासून उद्या म्हणजे 7 तारीख, 8 तारीख आणि 9 तारीख या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचे कॅप राऊंड 2चे फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ उद्याला सकाळी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांना कोणती अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता। त्याचबरोबर उद्यापासून तुमचे हॉस्टेलचे फॉर्मसुद्धा सुरू होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट हॉस्टेल पाहिजे असेल, जे विद्यार्थी स्वतःचं स्थानिक जे ठिकाण आहे हे जर सोडून तुम्ही अदर डिस्ट्रिक्टला जर ॲडमिशन घेत असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलची फॅसिलिटी घेऊ शकता, ज्यामध्ये तुमचे राहणे, त्यानंतर मेस, त्याचबरोबर स्टायपंडसुद्धा तुम्हाला मिळणार आहे। यासारख्या अनेक चांगल्या फॅसिलिटी तुम्हाला हॉस्टेल देऊ शकते। त्यामुळे तुम्ही हॉस्टेलचे सुद्धा फॉर्म भरा, उद्यापासून फॉर्म सुरू होऊन जाणार। त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे। तुमचा कोर्स प्रोफेशनलमध्ये येतो, त्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता। तर अशाबद्दलची अपडेट आहे। या व्यतिरिक्त जर कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।